नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज परत विषय घेऊन आलो आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्हा आता विशाल पाटील हे गाजत आहेत सध्या. विशाल पाटलांना अजून काँग्रेस काही उमेदवारी जाहीर करत नाही, म्हणजे महाविकास आघाडीकडनं नक्की काही कळत नाही आहे. परंतु ह्याच्यातनं आम्हाला आता एक नक्की कळायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये की ह्याच्यात राजकारण काय आहे. दादा गट, बापू गट हे सगळं आहेत चालू, ते काही थांबलेलं नाही आहे. परंतु ह्याच्यातला जो दादा गट आहे संपूर्ण राज्यामध्ये अगदी परंपरागत त्यांचे कार्यकर्ते जे आहेत, ह्या सगळ्यात आज विश्वजित कदम हे आत्ता सध्या चर्चेचा विषय आहे. विश्वजित कदम हे पतंगराव कदमांचे सुपुत्र, अतिशय हुशार, मुरब्बी, राजकारणी, मुत्सद्दीगिरी सगळं त्यांच्याकडे आहे. आणि आज जयंत पाटील, आता नुकतंच तुम्ही ऐकलं असेल विश्वजित कदमांनी काय बोललं. हेच विशाल पाटलांची उमेदवारी लांब, म्हणजे त्यांना तिकीट द्यायचं नाही महाविकास आघाडीकडनं, म्हणजे शिवसेना एकदम उठून बसली आणि झट्ट दिशी त्यांनी चंद्रहार पाटलांना उभाटा गटानं आणलं. उद्धव ठाकरेंनी त्याचं जाहीरच करून टाकली उमेदवारी. आता ह्याच्या मागं जयंत पाटील आहेत, आता सगळीकडं रुमर आहेच. आणि विश्वजित कदमही याच्या मागं राहिले नाही. त्यांनीही झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. हा त्यांनी आरोप जयंत पाटलांच्यावरच केला, बाकी कोणावर केला नाही. कारण जयंत पाटीलनी त्याला उत्तर देऊन बसलेले आहेत. हे जयंत पाटीलसुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत. तर आता हे खरं युद्ध सांगली जिल्ह्यात वर्चस्व कुणाचं. जयंत पाटलांच्या वर आपण आहोत हे विश्वजित कदमांना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवायचं आहे. हे राजकारण आहे. आता आज बघा, संजय काकांचा कार्यक्रम करायचा आहे. विश्वजित कदमांचं स्पष्ट मत आहे आणि काँग्रेस पक्षाकडूनच विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी हा त्यांचा हट्ट आहे. दिलेश्वरांना त्यांनी अगदी हे वाजवून सांगितलेलं आहे, हे कुठं लपलेलं नाही आहे. आणि विक्रम सावंत, जत, पलूस कडेगाव, अगदी भारतीय जनता पक्षातले नेते आत्ताचे, पृथ्वीराज देशमुख, विश्वजित कदम, ही सगळी मंडळी आज विलासराव जगताप बघा, अजितराव घोरपडे, सगळे संजय काकाचा कार्यक्रम करायचा. म्हणजे भारतीय जनता पक्षातलेच आज सगळी मंडळी. आता गाडगीळसुद्धा सांगली सिटीमधलं बघितलं, गाडगीळ असतील त्यांच्याकडं आमदार वर असतील, पण त्यांचे कार्यकर्तेसुद्धा अंतर्गत काकांचा कार्यक्रम झाला पाहिजे, ही फॅक्ट आहे. ही बोलतो आहे आपण. नंतरच्या काळात मग मोदी फॅक्टर येतो का काय होतं, तो नंतर प्रचार सभेतनं परत वातावरण बदलत जातं. हे आपण गतवेळच्या इलेक्शनलासुद्धा बघितलेलं आहे. परंतु आता बाकी त्या खोलात मी शिरत नाही. आत्ता राजकारण मला एवढंच दिसतंय, विश्वजित कदमांना काहीही करून दादा गट, आज राज्यातली दादा गट त्या माझ्या पाठीशी पण नंतरच्या काळात राहायला पाहिजे. काँग्रेसमध्ये आपलं वर्चस्व वाढलं पाहिजे. कारण हा सत्ता बदलत असती, येत असती, जात असती. नंतरच्या काळात काँग्रेसचं लिडरशिप, जसं वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, वसंतराव दादांचं एक वलय होतं, दादा गटाचं वलय होतं. त्यांना विचारल्याशिवाय पान हालायचं नाही इथलं, अशी अवस्था होती. बोट दाखवेल तो निवडून यायचा दादा, त्या अशी अवस्था होती. आणि पतंगराव कदम नक्कीच त्याच्यानंतर क्षमता असूनही मुख्यमंत्री बनले नाहीत. त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं ते. आणि ते काही करून विश्वजित कदमांना ते स्वप्न, म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री बनायचं स्वप्न विश्वजित कदमांचं पण का असू नये. असणार, ती ताकद आहे त्यांची. त्यांच्याही सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, त्यांचंही जाळं मोठं आहे. दिल्लीमध्ये शैक्षणिक संस्था, कुठं नाही, परदेशात सुद्धा आहे. आणि असं एवढं असताना मग आपण जिल्ह्याचे तर प्रमुख असलं पाहिजे. मग उद्याच्या काळामध्ये विशाल पाटील हे निवडून आले काँग्रेसकडनं, त्यांना पूर्ण ताकद दिली आपण, तर खासदार माझाच आहे. म्हणजे वसंतराव दादा गटाला मी मदत केली, मग परत त्यांचा जतचा आमदार असेल, मग परत ते स्वतः आमदार तर नक्कीच होणार. सांगलीमध्ये परत पृथ्वीराज पाटीलना देतील आणि कोणाला देतील, मग विशाल पाटीलसुद्धा ताकद लावणार. म्हणजे हे एकूण जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचं आणि जयंत पाटलांना शह द्यायचा. जयंत पाटलांना काही करून शह द्यायचा. आता काँग्रेसवाले सगळेच नाराज आहेत. जयंत पाटलांचे जी कुरघोडे असतात आणि महाविकास आघाडीमधनं आतासुद्धा काय काय नवीन ऐकायला मिळतं आहे की बाबा नाही, आता परत सातारा आणि सांगली अदलाबदल करायचा. आत्ता असं काहीतरी न्यूज ऐकली मी. आणि असं झालं तर परत तिथं आणि काय खोड्या करणं हा नंतरचा भाग आहे. परंतु विश्वजित कदम यांना काही करून सांगली जिल्ह्यात आपलं वर्चस्व आहोत आणि आपणच जिल्ह्याचे नेते आहोत. आणि इथनं पुढच्या काळात काँग्रेसमध्ये हा
विश्वजित कदमांचा शब्द हा अंतिम शब्द मानला गेला पाहिजे, अशा पद्धतीचं राज्यात वातावरण करायचं असेल तर दादा गट पाठीशी पाहिजे. आणि विशाल पाटीलसुद्धा आज विश्वजित कदम जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार हे बोलून दाखवतात. म्हणजे कदमांचं नेतृत्व विशालनंसुद्धा मन मोठं करून मान्य केलेलं दिसतंय. मग ह्याच्यामध्ये काही आरोप केले विलासराव जगतापांनी मधल्या काळात की नाही आतनं एकच आहे जयंत पाटील आणि विश्वजित, तर असं नाही. जयंत पाटलांच्या अंडर विश्वजित कदम त्यांच्या अंडर राहू शकत नाहीत असं आत्ताचं चित्र दिसतंय. कारण विश्वजित कदमांना जिल्ह्याचा नेता, जिल्ह्यात मी म्हणेल तो शब्द चालला पाहिजे असं वातावरण त्यांना निदान आत्ता तरी त्यांच्या पक्षामध्ये आणि इतर ठिकाणी करायचं आहे आणि आपली ताकद दाखवायची आहे असं सध्याचं चित्र आहे. आणि विशाल पाटलांना काँग्रेसकडनंच उमेदवारी मिळावी ह्याच्यासाठी त्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांची पावलंही चांगली पडत आहेत. आगामी काळात बघूया जयंत पाटील विरुद्ध विश्वजित कदम कसं युद्ध रंगते राजकारणातलं, त्याच्यावर आपण नंतर बोलू. आज एवढंच.